नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अनिल कोळेकर ॲग्रो एक्सपर्ट या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की झेंडू लागवड करताना आपण बेसल डोस टाकला पाहिजे का नाही पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो, झेंडू लागवड करताना आपण बेसल डोस हा अवश्य टाकावा आणि हा जो बेसल डोस टाकलेला आहे तो भरपूर प्रमाणामध्येच पडला पाहिजे, जेणेकरून आपल्या पिकाला परत आपल्याला तिथं बेसल डोस टाकता येणार नाही. आपण फक्त ड्रिपचेच खतं देत असतो पुढे चालून. पण त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, बेसल डोस चांगला घ्या. त्याच्यामध्ये काय करा, DAP 2 पोते घ्या एकरी, त्याच्यानंतर MOP पोटॅश घ्या, निंबोळी पेंट 2 पोते घ्या, मायक्रोन्यूट्रिएंटची एक कॉम्बी किट घ्या आणि ह्युमिक ॲसिडची एक 25 किलोची बॅग घ्या. याच्यामुळे काय होते, आपल्याला बेसल डोस चांगल्या पद्धतीचा आपल्याला उपलब्ध होतो झाडाला. आणि दुसरी गोष्ट काय होते, बेसल डोस टाकल्यामुळं आपले जे झाडं आहेत, ज्या ठिकाणी आपण झाड लागवड केलेली आहे, आता ही जी आपण झाड लागवड केलेली आहे याच्या खाली आपण बेसल डोस टाकलेला आहे. तर बेसल डोस तर टाकलेलाच आहे, पण बेसल डोस टाकल्यानंतर आपण जे झाड लागवड केलेली आहे, तर ही लागवड जी आहे ती आपण ड्रिपरच्या जवळ केलेली आहे. म्हणजे काय होईल, आपलं जे पाणी पडणार आहे ते ड्रिपरच्या एकदम जवळ पडेल आणि आपण जे टाकलेलं बेसल डोस मधला जो खत आहे, तर तो खत सोबत सोबत विरघळत विरघळत झाडाला लागू होईल. अशा पद्धतीने बेसल डोस टाकणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्या क्षेत्रामध्ये जर हुमणीचा वगैरे त्रास असेल तर एक फर्टेरा नावाची बॅग भेटते, ती पण तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्याच्यामध्येच, जेणेकरून तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंना आपण बेसल डोस टाकणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी खर्चामुळे टाकत नाहीत, पण टाकायला पाहिजे, जेणेकरून उत्पादन चांगले होतं. धन्यवाद.